माझ्या देणावे बाळू मामांचे हित ओठाने आलो शेरती पाहून मन गेलं भरून मामा द्यावे दर्शने मामा द्यावे दर्शन मामा तुमची किती जगामध्ये होतो कोर गरीबाला दिला तुम्ही आधार संकटात येताय तुम्ही धावून भगताला तुमचे हाय वरदान आलो शरण पाहून मन गेलं भरून मामा द्यावे दर्शन हो मामा द्यावे दर्शन गाव शिरोल्याच झालं पावन मिरवणूक झाली मोठ्याने लाल थोर फक्त जमलीला कान भगती पाहून बाळू मामाने द्यावे त्यांना वरदान हेच देवा मागेने हो थाप मारे झाडून लोकांनी थोडं धर्माला प्रमाण जाऊन दे, थोडं जनता प्रमाण जाऊ दे. जे आता आपल्याला आता नसेल काय
त्याला नाव ठेवणे चुकीचं आहे. बरोबर. पण जे काय आहे नशिबाला ते आपण घेतलं पाहिजे आणि जसं आपल्या धर्माचं करायचे घेऊन गेलं पाहिजे. 7 नंबर पण आणि विजव्या हाताला मात्र त्या जाग्याला उजव्या हाताला खोट्या शब्दाच्या पार्यातीत आधी आता हेडिंग पूर्ण असायला सुरुवात आता कशी आहे. पाहिजे त्याचे हेडिंग संपलं. बाळूमामा 10-20 मिनिटे साहित्याला घेऊन द्यायला बेळगाव भागात मेंढ्या घेऊन जात होते त्यावेळी बेळगाव भागाला एका प्रवास करणे करण्यासाठी लागले होते जायला. रस्त्याकडेला जाता जाता त्यावेळेला 40-50 बाबळीची झाडं होती त्यावेळेला. त्यांचं त्या मेंढकऱ्यांनी शेंड मारला तोड झालं पौर्णिमा शेंड तोडली त्यावेळेला. बाबळी चांगल्या होत्या. आता बाबा मेढाने चारा होईल म्हणून बाबळी केलेल्या आणि बाबळी गेली नाही का ती मेढे घेऊन नाही का 15-20 किलोमीटर अंतरावर घेऊन गेले. संध्याकाळची वेळ तेवढ्या मात्र जाता येणार. संध्याकाळच्या वेळी शेतकऱ्यांनी ती बाबळीची शेतामध्ये जाऊन होती त्यावेळेला बाबळीची शेंडा बनलेली बघितली आणि सूर्योदयापूर्वी मात्र सर्व शेतकरी निघून मात्र आता कुठं जायच्या वेळेला शब्दाला गतीपती झाले मात्र त्या वेळेला बोलायाला लागेला. आणि तुम्ही लोकांची शेतकरी निघून गेले मात्र त्यावेळेला निघून गेले मात्र मेंढ्याच्या तळावर जायला काय लागलं मेंढ्याची मात्र आता बोलायला मेंढ्यांच्या तळावर गेले लागली बोलायला. अरे बाबांनो आमची कोण बाबा मेंढ्याच्या सांगा त्यावेळेला अरे सांगा तुम्हाला आम्ही माफ करू असं शेतकरी लागल्याला बोलायला. पण मेंढ्या काय लागल्या दादा विचार आता करायला. जर तुम्ही खरं बोलला असा तर तुमचा गुन्हा आम्ही माफ करून द्यायला. जर विका खोटं बोला असा तर विकास सांगतो ऐका त्यावेळेला असं लागल्याला बोलायला तेव्हा मेंढ्यासनी काय लागल्या शेतकरी सांगायला. जर खोटं बोला असा तर आमच्या देवाचा अंगारा तुमच्या देवाचा भंडारा तुमच्या मेंढीची लेंडी तुमच्या समोर ठेवणार. तुम्हाला शपथ घ्यायला लावणार. बायका मुला सरळ सर्वांनी शपथ घ्यायची त्या वेळेला आम्ही खरं बोललो तर आम्हाला शिक्षा मिळणार. म्हणून सर्व मेंढकराला विचाराचा करायला मंडळाने विचार केला मनाला आता नाही लागला आपण खोटं बोललं
बापाची खोटी शपथ घेतली पाहिजे त्यावेळेला. म्हणून सर्व अमेरिकेने खोटी शपथ घेण्याचं कबूल केलं त्या जागेला सरशेवटाला मात्र त्यात या हे वेळेला दादा शेतकरी दादा म्हणजे आम्ही काही खरं तोडले नाही, आम्हाला माफ करा, आम्ही खोटं खरं खरं तुम्हाला आम्ही सांगतो त्यावेळेला. म्हणून राहिल्या सर्व अमेरिका मात्र शपथ आता घ्यायच्या वेळेला अशी शपथ घेतली वेगळ्या त्या जागेला इथे गणपती झाले त्यावेळेला. त्या गणपतीला सुरुवात कशी असायला याच्या वेळेला पण शेवटाच्या बाजूला मामा एकटा बकऱ्याकडे होता मात्र त्यावेळेला. शेतकरी जाता जाता मामांच्या जवळ गेले मामा जवळ घेतली त्या वेळेला. ऐकायला आल्यात मात्र आता हे बोलायला बाबा कोणी बाबाई बोलले सारे होईया नेंद्र हवी का जगाचा मालक देव बाळू मामा लागला बोलायला. आता बाबा सर्व मंडळी खोटं बोलल्या नाही राजा मी मामाला पसंत नव्हतं पण मामा होते त्यावेळेला. मामाने तुझा खोटी शपथ घेतली त्या वेळेला अरे खोटी शपथ घेतली आणि नाही झाले बाबा तोडी त्या जाग्याला. अरे आल्याने शेतकरी मात्र त्या ठिकाणाला. कसं करत जायला काय झाले दादा या शब्दाला घेते पण ते संपला पण त्या वेळेला हा वेळेला आजारी पडली. असं काय लागले मात्र झोपात खोटी शपथ झाली त्यावेळेला बरेच शेतकरी परत गेले आणि त्या दिवशी तळावर एका ठिकाणाला त्यावेळी तळावर फिरायला दुपारच्या पहाराच्या भगताला एक मुलगी आजारी पडली तिच्या दादा मोठ्या झोपेला आली का ताप लागला यायला फार डोकं त्यात लागलं दुखायला आणि ती मुलगी मात्र त्यावेळेला मुलगी तळावर मरणमुखी पडली एवढं कळलं माझ्या बाळू मामाला त्या वेळेला जेव्हा गेलेली का एवढ्या त्या बाळू मामाला काय नव्हतं केला त्यावेळेला सुईचा पटका घेतला दोन गाठी पटक्याला मारायला एक गाठ आमच्या बाळू मामाने मारली त्या वेळेला त्याला घाट मारली आणि कसं वाटलं त्या ठिकाणाला जसे गाठ मारल्यानंतर ती मुलगी मात्र मरण पडल्याने होती तशी जागी राहिला जामीन मात्र त्यातल्या त्या वेळेला हे बाळू मामाने मित्रांनो पाहिजे त्या त्या जागेला शब्दाला गतिपद आपलं संपलं त्या वेळेला
उठली का ती झोपेतून अशी जांभी द्यावी दिशा असं उठली बेटा जेवढा लागला एवढ्यात वेळेत काय लागलं घडायला बाळू मामानं माझ्या पटक्याची गाठ सैल झाली त्या वेळेला मामाला मटक्याची गाठ सैल केला सैल करताना मात्र करता वेळा उठून बसलेली मुलगी परत कायमचीच मृत्यूमध्ये पडली झालं त्या वेळेला मूर्ती मुकुंदने पावले अंतरदारे सर्व विका कर मातृच्या या जाग्याला शब्दाला दादा आपलं गद्य पद्य संपलं पुढच्या बाजूला त्या वेळेला लागा लागेला मेडकं जाऊन त्या मामाला लागली होती बोलायच्या वेळेला मामा काय लागल्या सर्व मेंढक्यासनी आता बोलायच्या वेळेला काय सांगायचं तुम्हाला प्रयत्न जिवंत झालेली मुलगी म्हणून मुक्ती पावली त्यावेळेला एवढ्या तो मामाला लागला होता बोलायच्या वेळेला बाबा आपण खोटं बोललेलं हेच फळ आपणाला मिळालंय कुणाला आलाय सर्व मेंढक्यासनी आता सांगायच्या याची वेळेला गोष्ट बोलायला तुम्हाला बोलावं लागणार मात्र त्यावेळेला इथे गटपटे झाले त्यावेळेला तुमच्या गणपतीला सुरुवात आता कशी असायला मामाची व्यवस्थित काय लागले देवा मात्र आता घराच्या वेळेला मामाची सत्ता झालं आणि त्रिकुटा नदी काठी कापशी गावाला त्यावेळेला चिकोत्रा नदीच्या काठाला कापशी गावाला मामा त्यावेळी साधारण 28 वर्षाचे होते त्यांचा मेंढ्यांचा तळ होता मात्र त्या वेळेला त्या मेंढ्यांच्या तळावर विका त्याची पत्नी सत्यवा होती त्यावेळेला मेवणी लग्नवा होती त्यावेळेला आणि लग्नवाणी बहीण सासू गंगूबाई होती मात्र त्या जागेला अशा स्त्रिया तळ होत्या त्या वेळेला अशा स्त्रिया तळावर होत्या त्यावेळेला पण पुढे काय मात्र आता या दिवसाला शब्दाला राधा गजपती आपलं संपलं त्या वेळेला एका दिवसाला या दिवसाला एका दिवसाला पुरुष भोजनाला बसले
वाचणारी बाळूमामाची मेवणी लगबवा काय लागली होती करा देवा त्या वेळेला महापुरुष बसले होते पण काय रे काय वाढत असतं म्हणजे का फार जणांनी दूध ती वाढत नसे वाटत ते दूध वाढत नसे भक्त मामाना दूध वाढत असे मात्र त्या वेळेला वाढत नसे कारण तिला विका दूध काढून त्याचे लोणी बनवून मात्र त्यावेळेला विकायचा आणि पैसे मिळवायचा छंद होता तर लागलेला बाईला मात्र त्या जाग्याला पण बाळूमामाला फक्त दूध वाढण्याची त्यांची उभी होती मात्र त्या जास्त बाळूमामाला खुबी होती पण हे बाळूमामाला अंतर्ज्ञानानं जाणं हे माहित ठाऊक होतं आणि बाळूमामा काय झाला होता बोलायला बाळूमामाने मनात विचार केला या शब्दाला गजपती शब्द राहता त्या वेळेला मामाची फार दूध वाढायची अशी त्याला खुबी होती त्यावेळेला कमी होती पण मामा अंतर्ज्ञानी होता मामाने विचार केला मनात त्या वेळेला त्यांना ठाऊक होतं अंतर्ज्ञान झाले बाळूमामाला होते आपल्या घेऊनीला लग्नाला बोलायचे मामाला लागले बाई बोलायला उद्याच्या दिवसाला लोणी काढून दाखव त्या वेळेला आते लागले बोलायला पण तसंच मात्र त्यावेळेला आणि दुसऱ्या वैकाच्या दिवसाला त्या जाग्याला मामा निघून गेले त्या डेऱ्याच्या दह्याच्या डेऱ्याजवळ लागले होते ताकाच्या डेऱ्याला काय मामा शकतो ताकीद आता द्यायला बाकी दर्या देई बाकी दर्या देई लोणी जर वर आला तर माझ्या पायात काय तर आहे त्या वेळेला पायात माझ्या हायरी काही तुला ठाऊक असून त्यावेळेला त्याला शादने की ठेवायला साधण्या करायला तसं दुसऱ्या दिवसाला मात्र त्या जागेला लगमवानं दही घेतलं हाताला दयाचा मोरवा लागली होती दुसरा पात्र आता घालायला लागली घालायला मला तसं वाची त्यावेळेला मला 1 तास झाला 2 तास झाले त्यावेळेला 3 तास झालं 4 तास झालं पण लोणी काय त्यावरती दादा त्या वेळेला लोणी काय मी का येईना शेवटी कंटाळ वाचले त्यावेळेला अरे दूध घालायचं घर काढायचं त्याने बंद केली त्यावेळेला 7 नंबर पान संपला आणि 8 नंबर पानाला निघाले होता शेवट कशी दादा आता हसायला वर्गात हाने वर्गात हाने
मात्र आता बोलायला ए बाई म्हणाली मी का काय झालं म्हणाले आता एक दोन तास 3-4 तास बोलावली पण घरी काय येत नाही हे गंगूबाईला जाऊन सांगितलं त्यावेळेला गंगूबाईला सांगितल्यानंतर गंगूबाई काय लागल्या मात्र आपल्या मुलीसने बोलायच्या वेळेला आणि तुम्ही मोठी चूक केली सा हे बाळूमामाला हे मान्य नाही त्यांची वेळ तुम्ही माफी मागितला असा तर मात्र त्या जागेला तशी लोणी तुम्हाला निघेल जाऊन तुम्ही त्यांची माफी मागा जावा असं लागल्या मात्र आता सांगायला त्यांची मागावं पाय त्यांचं घराला म्हणून त्यावेळेला सत्य माताने धर्मवा दोघी घरे स्त्री मात्र त्या टायमाला मामांच्या जवळ जायच्या वेळेला वाटे चाले करीत निघून गेल्या मामाच्या जवळ संभाळा बाळामा ग्रंथावर मला वाटतं आपण पहिल्यांदाच केला असं मला वाटतं. कारण ह्या जगात जगाचा कैवारी जगाचा मालक आणि गोरगरिबाला आधार म्हणला तर या कलियुगात संत थोर दादा म्हणला तर खंडरांच्या शेवटचा देव म्हणला तर बाळूमामा बरोबर आहे आहे का नाही जगाचा उद्धार करणारा कलियुगात संत बाळूमामा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदमापुरानंतर मोठा भंडारा कुठं होतो म्हणला तर शिरोलीमध्ये जवळजवळ आज दिवसभर लहानापासून मोठ्यापर्यंत पायाच्या नखापासून ते डोळ्याच्या केसापर्यंत आज भंडाऱ्यात भक्त होऊन निघाला होता. भक्त लाखांना जमा गोळा झाला होता. 7 कैरीची खीर त्या मंडपामध्ये भरली होती. होय आनंदाला मोठ्या मूर्ती लहान पण कीर्ती महान समाज लहान आहे. मोठा घास घेऊन कारण या जगाच्या मालकाची ताकद त्यांच्या पाठीवर आहे. बरोबर बरोबर आहे मग? बरोबर आहे. पण या शिरोली गावाला ती बाळूमामाला मला काय मागणार काय तेव्हा तर कोण पण काय मागते माहिती आहे ना? जे काय मागते बंगला दे पैसा दे पैसा दे माझं लग्न होतं नसतं मला बायको चांगली दे होय. असं सगळीजण देवाला मागतात. देवाला मागत्या अहो कसं आहे माहिती आहे ना माणसांचं ताप आला की देव माझा बाप आणि ताप गेला की देव देवाच्या वाचा मी बाप अशी माणसाची आता परिस्थिती. गत आहे आताचे. होय जाता जाता देवा पाया पडायचं काय तर संकट आल्यावर आणि संकट नसलं की सेकंड चौथ्या गेल्यावर झाली आणि काय तर संकट आले की देवाला तरी शिरायचं सगळी देवळात आज आहे देव पावर का हो? काय पाहुणा अहो ताप आला की देव माझा बाप म्हणाला देवळात जातोय पाया पडता पडता ढेंगेतनं वाकून बघतोय चप्पल कोण बोललंय की काय मग नंतर घरावर ठेवाय देवाने गाव मग ठेवायला काय म्हणले वा. म्हणे नाही भाव म्हणे देव मला पा देवा शान आहे बायचा बाहेर. देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. बाळूमामा काही तुला आमचं नको काय आम्हाला धन दौलत इष्ट काही सुद्धा नको होय फक्त माझा भारत देश बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हेच फक्त मागणं आहे आणि जास्तीत जास्त माझ्या शिरोलीकरांना एक मला चांगलं वरदान दे होय. असं ते माहिती आहे ना हे. हे रे बाळूमामा हे रे वरदान अरे घडो तुझी सेवा नको अभिमान घडो तुझी सेवा नको अभिमान. बरोबर कारण कोण कमवला आणि कोण कमवला आणि कोण मिळवला नंगा आहे का तो नंगा जायगा संघ काय आणायचं आणि संघ काय नाहीच नाही सगळं इथून ठेवून जायचं. बरोबर आहे. किती माणसाला मोठा गर्व आहे. मोठा गर्व गर्वाचं घर किती अरे खाली. काय म्हणणे माहिती हा. का? गर्वाने वागू नको हल्यावाने सारा
येईल गड्या नाही भरोसा जसा दिवस येईल गड्या नाही भरोसा होय. फक्त या बाळूमा जगाला तर प्रति आत्मा पंढरपूर झालेला आहे. होय होय अहो कुठली जात धर्मपुरता अजिबात मानणार नाही. बाळूमामाचं काय अन्यायाला तिथं गाठल्याशिवाय ह्या कोणी सत्याला निवारा दिल्याशिवाय राहत नाही अहो या जगात बाळूमामाचे असू ना या शिवलोकरांचं मी आभार मानतो. जिथं कुठेही एकाच असेल एकादशी बाळूमाचा कुठेही कार्यक्रम असतो कार्यक्रम असू दे फक्त आनंदाने ठेवून तोंडाला बांधून तिथे येणार काय नागा सांगतो तुझाच करू. बरोबर आहे. ही बाळूमामांची याच्यावर प्रेम आहे प्रेम आहे त्यांच्यावर जास्त आहे वरदास नाही. बरोबर फक्त देवाकडे काय मागायचं नाही. हा फक्त मामाला काय माझं मागणं होतं काय काय मागणं? तिने जन्मी योग यावा माझा एक शब्द खरा भावा तिने जन्मी योग यावा माझा एक शब्द खरा भावा मरण येण्याआधी मला मालूम आम्हाला नमस्कार